मातीशी जुळलेला माणूस किंवा मातीशी नातं ठेवणारा माणूस म्हणजे गोरमाटी अर्थात गोर बंजारा आणि वनातून वाहतूक करणारा वंचर किंवा वंचारी यातून वंजारी हा शब्द प्रचलित झाला असावा। बंजारा आणि वंजारा किंवा वंजारी या शब्दांमध्ये नामसाधर्म्य असल्यामुळे दोन्ही समाज एकच आहेत की काय असा गैरसमज आपल्याकडून अनेकदा होतो। पण वंजारी आणि बंजारा या दोन जाती वेगवेगळ्या असून दोन्ही समाजाची सांस्कृतिक परंपरा, वेशभूषा आणि बोलीभाषा अशा काही गोष्टींमध्ये फरक जाणवतो। इतिहासात डोकावलं तर काही गोष्टी आहेत ज्यामध्ये दोन्ही समाजांमध्ये साम्य दिसून येतं। त्यामुळेच पूर्वी हे दोन्ही समाज एकच होते असा दावा देखील काही जण करतात। नंतर मात्र काळानुसार परंपरा, चालीरीती बदलत गेल्या। वंजारी आणि बंजारा या दोन्ही समाजांमध्ये कोणत्या गोष्टींमध्ये फरक जाणवतो आणि अशा कोणत्या बाबी आहेत ज्यामध्ये समानता आढळून येते, त्याबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना, तुम्ही जर आतापर्यंत आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वप्रथम आपण बंजारा समाजाबद्दल माहिती घेऊयात। तर बंजारा संस्कृती ही अति प्राचीन असून गौर हा एक प्राचीन क्षत्रिय वंश असल्याचं सांगण्यात येतं। गौर राजवंशीय लोकांना गौर बंजारा असंही म्हटलं जातं। हा समाज एक समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा महत्त्वाचा घटक आहे। भारतीय विविधतेतील एक स्वतंत्र संस्कृती जोपासणारा समाज म्हणून बंजारा समाजाकडे बघितलं जातं। अत्यंत साहसी, लढवय्या आणि निसर्गप्रेमी अशी त्यांची खरी ओळख। त्यांचे पूर्वीचे मुख्य स्थान हे राजपुताना मारवाड मानले जाते। मोहम्मद घोरीच्या आक्रमणानंतर राजपुतानाचे जनजीवन विस्कळीत झाले। त्यामुळे गौर बंजारा समूह उपसमूहाच्या अनेक टोळ्या राजस्थानातून दक्षिण, मध्य, उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये तर काहींना महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशमध्ये येऊन वेगवेगळ्या नावांनी राहू लागले। मूळ राजपुतानामधला वैभवशाली इतिहास व संस्कृती असणारा हा समाज कालांतराने भारतात वेगवेगळ्या राज्यात, भौगोलिक प्रदेशात आपल्या विविध व्यवसायावरून ओळखला जातो। मग त्यात गौर बंजारा, गोरमाटी, लमाणी, नायक, राजपूत बंजारा, बामणिया बंजारा अशा नावाने ओळखला जातो। गौर क्षत्रिय असलेल्या या लढवय्या समाजाचे साम्राज्य अस्तास गेल्यानंतर हा समाज राणावनात गेला। दोन्हीकडील सैन्याला रसद पुरवणारा समाज म्हणून ही बंजारा समाज आघाडीवर होता। युद्धात तटस्थ राहणारा हा समाज सैन्याला धान्य पुरवठा करत असल्याचं सांगण्यात येतं। पूर्वीच्या काळी हा समाज बैलाच्या पाठीवर मीठ लादून हजारो किलोमीटरचा प्रवास करत असे। अर्थात दळणवळणाच्या माध्यमातून मिठाचा व्यापार मोठ्या प्रमाणात होई। परंतु इंग्रजांच्या काळात रेल्वेच्या जाळ्यामुळे या समाजाच्या व्यापारावर परिणाम झाला। इंग्रज सरकारने समाजाला गुन्हेगारीच्या चमच्यातून पाहायला सुरुवात केली। पण भागोजी नाईक यांच्यासारख्या लढवय्याने इंग्रजांविरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला। 1952 नंतर स्वर्गीय वसंतराव नाईक यांना हा समाज आदर्श मानतो। बंजारा समाज आजही सबंध देशभरात विखुरलेला आहे, मात्र हजारो वर्षांपासूनची त्यांची संस्कृती मात्र त्यांनी जपून ठेवली आहे। गोरमाटी बोली बोलणारा हा समाज तांडा व्यवस्था पद्धतीने राहतो, म्हणजे गोर बंजारा वस्ती स्थानास तांडा असं म्हणतात। बंजारा समाजात तांडा व्यवस्थेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, कारण तांडा व्यवस्थेमुळे संस्कृती, भाषा, साहित्य जपण्याचे अत्यंत मोलाचे कार्य आजवर होत आलेत। गोर बंजारा समाजात राठोड, पवार, चव्हाण, नाईक आणि जाधव हे प्रमुख कुल मानले जातात। यांची वंशावळी व गोत्र राजस्थानमधील क्षत्रियाशी पूर्णतः मिळते जुळते आहेत। आजही त्यांच्या नावात अधिकतेने सिंह किंवा सिंग असे नावा पुढे लावले जाते। उदाहरणार्थ फूलसिंग, लालसिंग, चतुरसिंग वगैरे। तसेच गोत्र देखील, उदाहरणार्थ राणावत, सांगावत, गोरावत, बानोत वगैरे। बंजारा समाजाच्या धार्मिक विधी परंपरा देखील वेगळ्या आहेत। तीज आणि होळी या सणवारांना विशेष महत्त्व आहे। उत्सवात गायली जाणारी बंजारा गीते मन मोहून घेणारी ठरतात। बंजारा समाजाचे संपूर्ण जगच गीतांनी व्यापलेलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणारं नाहीये।
या गीतांमध्ये विधी गीतांना विशेष महत्त्व असतं। मुख्यत्वे व्यापारासाठी भटकंती करणारा हा समाज अलीकडे मात्र विविध भागात स्थिर स्थावर होताना दिसतोय। महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हा समाज अधिक संख्येने आढळून येतो। बंजारा समाजाचे श्रद्धास्थान हे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गड असून संत सेवालाल महाराजांनी समाजाला उद्देशून काही आदर्श उपदेश दिलेले आहेत, ज्याचे पालन करण्याचा प्रयत्न बंजारा समाज प्रामाणिकपणे करतो। महाकाली जगदंबा या बंजारी समाजाची कुलदैवत असतात। शेती, शेतमजुरी, ऊस तोडणी, विविध व्यापार करणारा हा समाज आज सर्व क्षेत्रात पुढारलेला आहे। आता थोडक्यात माहिती जाणून घेऊयात वंजारी समाजाबद्दल। मूळची राजस्थानी असलेली वंजारी जमात 15 ते 16व्या शतकात यवन आक्रमकांच्या त्रासाला कंटाळून राजस्थानमधून दक्षिणेकडे स्थलांतरित झाली। त्यावेळी स्थलांतरित झालेल्या विविध 30 क्षत्रिय जाती जमातींपैकी वंजारी ही एक जात। हा समाज ईशान्य भारत सोडून भारतातील सर्वच राज्यात कमी जास्त लोकसंख्येत आढळतो। राजस्थानमध्ये वंजारी समाज महाराणा प्रताप सिंग यांच्या सैन्यात प्रधान सेनापती म्हणून कार्यरत होता। श्री भलसिंग वंजारी व श्री फतेसिंग वंजारी हे महाराणा प्रताप सिंग यांचे प्रधान सेनापती होते। त्यांच्या समाधी आजही उदयपूर राजस्थानमध्ये आहेत। राजस्थानात असताना हा समाज कडवट, लढवय्या, क्षत्रिय म्हणून ओळखला जात होता। सोबतच व्यापारी समाज म्हणून देशभर बैलांच्या पाठीवर माल वाहतूक करून भटकंती करायचा। दळणवळण साधनांचा शोध लावण्यापूर्वी पुरातन काळापासून माल वाहतूक किंवा माल पुरवठा करण्याचे काम वंजारी समाज करत असे। आजही राजस्थानात हा समाज मोठ्या प्रमाणात आढळून येतो। मात्र दक्षिणेकडे स्थलांतरित झाल्यानंतर तो व्यापार उदीम करू लागला। महाराष्ट्रात आल्यावर शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात वंजारी होते। इंग्रज काळात वंजारी समाजावर देखील गुन्हेगारीचा शिक्का लागला होता। त्यामुळे समाजाला नाईलाजाने शेतमजुरीकडे वळावं लागलं। स्वातंत्र्य सैनिक म्हणून वंजारी धर्माजी मुंडे यांनी त्यावेळी इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता। वंजारी समाजाची उत्पत्ती रेणुका देवीच्या संतानींपासून झाली असे मानले जाते। रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी यांना 5 पुत्र होते। त्यातील वसुमंतापासून कमंडूक ऋषींना अनुक्रमे रघुपती, अधिपती, कानुपती आणि सुभानुपती हे पुत्र झाले। यातील रघुपतीपासून रावजीन, अधिपतीपासून लाडजीन, कानुपतीपासून मधुरजीन आणि सुभानुपतीपासून भुसारजीन अशा क्रमावर 4 शाखांची उत्पत्ती झाली। आज या 4ही शाखा एक आहेत, वंजारी म्हणून परिचित आहेत। राजस्थानमधून सर्वप्रथम हा समाज दक्षिण भारतातील माहुरगड येथे स्थलांतरित झाल्याचं सांगण्यात येतं। त्यानंतर मात्र वेगवेगळ्या भागात विस्तारित झालं। माहूरची रेणुका माता ही वंजारी समाजाची कुलदैवत आहे। वंजारी समाजात वारकरी संप्रदायाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे। वंजारी समाजातील सणवार, चालीरीती, बोली भाषा, धार्मिक विधी परंपरा, पोशाख, खाद्य संस्कृती, वास्तव्याचे ठिकाण हे सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाप्रमाणेच आहे। बंजारा समाजाप्रमाणे वंजारी समाजाचा विशिष्ट सांस्कृतिक वारसा नाहीये। वंजारी समाज हा प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो। शेती, शेतमजुरी, ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणारा हा समाज आज उद्योग, व्यवसाय, शिक्षण, समाजकारण, राजकारण अशा सर्व क्षेत्रात अग्रेसर असल्याचं दिसून येतं। संत भगवान बाबांनी समाजाला प्रबोधन करून मुख्य प्रवाहात आणलं। नगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र भगवानगड हे वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असून स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंना हा समाज मनापासून मानतो। मुळात अलीकडच्या काळात वंजारी समाजाची ओळखच गोपीनाथ मुंडे या नावाने झाल्याची बघायला मिळते। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे समाजाला आरक्षणाचा विशेष लाभ मिळाला। वंजारी समाजात मुंडे किंवा मुंढे, नागरे, कराड, गीते किंवा गित्ते, केकाण, कांदे, कायंदे, आंधळे, कांगणे, बांगर, धात्रक, कुटे, फड, धात्रक, जायभाये, गुट्टे इत्यादी प्रकारची आडनावे आढळतात। बंजारा आणि वंजारी दोन्ही समाजामध्ये काही बाबींमध्ये साम्य आढळतं, तर काही गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात फरक दिसतो। आज दोन्ही समाजात रोटीबेटीचा व्यवहार नसला तरी 1932च्या जनगणनेमध्ये इंग्रजांनी दोन्ही समाज एकच असल्याचं सांगितलं होतं असं बोललं जातं। दोन्ही समाज केंद्रीय पातळीवर ओबीसीमध्ये असले तरी बंजारा समाज VJNT आणि वंजारी समाज NTD मध्ये वर्गीकृत आहे। बंजारा आणि वंजारी समाजाबद्दल तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये कळवू शकता। धन्यवाद।